वसुबाई, वसुबाई, काय हो माय निजल्या का ह्या बाई? काय कराय अति का ह्या बाई? फक्त निजेलेच येतात का काय सांगा? थकवणी निजल्या, जेवल्यावर निजल्या, आता निजल्या का? वसुबाई चहा ठेवला ना? काय माय बाई, का झोप घेऊन आला का बाई? का घरी निरा जागीच असता? जागते रहो, रातभर जागीच असता वाटते. अति झोपेलेच आल्या. वसुबाई, का बाय 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 बाय, एवढे घोडे बेच के सो जाओ. तुम्हाला जेती हो माय बाय, कायची झोप आहे बा? हा काय हो वहिनी, डोळे पडले होते, या ना. झोपली नाही वा, डोळे भारी पडले. झोपली नाही ना माय, डोळेच लागून जाय वहिनी माले. हा झोपल्या नाही, डोळे लागतात तुमचे. मारे ढराल घोरता तरी म्हणता झोप लागली झोप लागली नाही. उठा, चहा केला ना? चला, तुमच्या भावानं ते ब्रेडचं पाकिट आण. आवाज देऊन राहिले ते. किती आवाज दिले माय खालून, आवाज येत नाहीत काही नाही. शेवटी वर आगलं. चला बरं, चहा गायला म्या थंड. आता चहा कायले केला हो माय बाई? दुपारून जेवण होतं, लय झालतं व लय झालं बहिणी. तुम्ही मागून मला ते अर्धी पोळी वाढली की नाही, तुम्हाला नाही म्हणून मी लय शिल्लक झाली ते मला. त्यानं मला झोपच येऊन राहील. संड खाणं आणि टन झपणं चालू आहे. माहेरातला पुरा आनंद घेणं चालू आहे व बाई. हा मग तुमचं का पोट दुखते का वहिनी? का तुमची झोप उडली? ननद साजरी माहेरात येऊन डोळ्याभर झोपते, पोटभर खाते तो. तुमची झोप उडली वाटते, मला झोप लागते तर. नाही व माय बाई, तुमची डोळ्याभर झोप आणि पोटभर खाणं. माया काही डोळे देत नाही व माय बाई. मला डोळे देणार आहे? मला बी माहेरात गेलं की असंच असते. माय भाऊ जाई मला अच्छ तती नाही करू देत. बसा बाई, राहू द्या बाई, असाच आहे. माहेरी आलं की थोडस का हलकं पडतेस आणि झोप लागतेस. मा बी तसंच आहे. अहो बाई मजाक करून राहिली. तुमचा भाऊ वाट पाहून राहिले माय. बाई आवाज दे, बाईले आवाज दे. मी सांगलं नाही म्हटलं झपेल ती, जाऊ द्या. उठला की देतो. तुमच्या भावाला वाटते माय बाई बायको देते का नाही देत मा बहीण, म्हणून त्याला तुमच्या आईच्या हाताला द्यायचं आहे. असं काय आणलं माय बाई? काय केलं? माय बाई केलं गेलं काय नाही माहिती. वावरातून येतात बिरेटचं पाकिट आणलं. ते गोलवाल्या बिरेट, जाळ्याच्या जाळ्या ढबरोट्या. ते म्हणून गोटच सांगून राहिले. लहान होतं टाकती ते येत जाय म्हणत, ते टपरावर याच्या त्याच्या घेत जा म्हणत आम्ही इकत. हो माय बाई ते ढबरोटी. माहिती भेटते का अजून? मग काय तर मोठा पाव आहे ना तो, लाईनी भेटतात त्यातले. ते पावभाजी संग आमची तू तर हमेशा आणायला लावते. आधीनू आणते ना ते पावभाजी करते तर त्याच्या संग खायली. आणि जाड्याचे जाडे मोठेच्या मोठे 5 रुपयाचा 7-10 रुपयाचा काय माहित. एक पाकिट आणलं, तसे 2 पाकिट आणले. आम्हा दोघा बहीण भावासाठी आण म्हणतात. खा बापा तुम्ही दोघं बहीण भाऊ, मला काही गरज नाही म्हणलं. मा भावाला कोय नाही काय, त्याची बायको तशीच पावावानी फुगली. अजून किती पाव खाऊ घालेन बापा तो तिले. मला नाही म्हणते तो वहिनी, तुम्हाला खाऊ नको म्हणते. माय बाई एवढं मोठं काल आणलं हे काजू बा? जाय घेऊन जाय, हे एवढं मोठं काल काढलं. अरे आत्या, हे मला तुम्ही थोडं थोडं बारीक करून द्या, मी लाडू बनवते ना आतापासून. हिवाळ्याचे लाडू सांग, अजून दिवाळीचं फरायचं नाही सरलं. हिवाळ्याचे लाडू आतापासून काय आले बा? पुढे साजरी थंडी. नाही नाही, मला खूप थकल्यासारखं वाटतंय. माय बाई, तुला चालतात का ते मिठाईस? काय उष्णतेचे असतात ते नाही चालत ते, खाशील नाही तर. मला नाही चालणार का? बरं, तरी बनवू ना, बनवते थोडे मी. काय वा काय एवढं काजू होता म्हणे भरण्याच्या भरण्या रिकाम्या केल्या माय बाई. काय करतो त्याचं एवढं मोठं? लाडू करते माय बाई. दिवाळीचं फरायचं घरात आहे अजून झाली नाही, तुला हिवाळा लागला का? आणि हे लाडू आतापासून असतात का? लय कळाक्याची पडली की करत असतात हे लाडू. आणि याच्या खाशीन घेशीन नाही तर करशीन घेशीन तर माय बाई. माय बाई सांगा देव की बाई, तुमचं तरी ऐकीन. उष्णतेचे असतो पोरी हे लाडू, हे खात नसता. हे बाय तीन घर खाजो, तुही माय करीन मग डिलेवरी तुले ता खाजो. म्हणजे माझ्या आईनेच करायला पाहिजेत का? का बर? माझ्या आई कशा लागणार आहे मग? बायात पण आले मायच्या घरी जात नाहीस काय? तुही माय नाही खाऊ घालीन तर का मी खाऊ घालू काय? माझी आई सगळंच खाऊ घालेल मला, तुम्ही काळजी नका करू. आणि तसं तुम्ही काय खाऊ घातलं? 9 महिने कोणती माझी इच्छा पूर्ण केली तुम्ही? काही मागलं तर पहिले तर नावच ठेवता, नाहीच म्हणता, नंतर कुठून पातून आणून देता. मोठे म्हणता मी खाऊ घालू का? तुमचं कामही नाही, माझी आईच देते मला सगळं करून. बाय बाई पाहिलं का देव का बाई? पाहिलं हाय नाव काही? हाय काही नाव?
9 महिने झाले ना, तोंडा शब्द तोंडातच आहे ना, हे खा वाटते कर माय बाई, ते खा वाटते हे आणावं. हा इकडचं घरचं असं काय नाही खाऊ घातलं हो तुले, काय नाही केलं तुला. हा आणि तो माय तुला माय काय आलं माय, एक दिसतं काही तुले केळाची फणी नाही आणली, कोणता काय ज्यूस नाही आणला, काही तू नाहीच गेली आज त्याच्याजवळ राहिले. हा अतिशय सब हाऊस नस पुरून घेतली आणि वरून म्हणतात तू काय केलं. सरळ बोलत जा माझ्यासोबत, काय माय माय करू नका, आई म्हणत जा. काय माय बाई मला शिकवतं काय किराणा माय येतात ना. बाई बाई आता ये की तिनं काय म्हटलं माहिती नसंच म्हटलं बाई, हे बायतपणात खाऊ घालते. बरोबर आहे, आता बायतपणाला मायच्या घरी तर मग माय खाऊ घालते असंच म्हटलं माहिती न, काय नाही म्हटलं. नाही नाही मला माहितीये, ते त्यांना असं वाटलं मी लाडू बनवते ना, तर ते त्यांच्या जीवावर आलं. हा त्याला काजू बदाम संपायची काळजी वाटून राहिली, त्यांना वाटतं त्याचे काजू बदाम संपतात की काय. हा लाडू बनवते म्हटलं तर एवढी काय जीवावर येऊ द्या लागते. काय करतो तू लाडू बनवून, तुला सांगलं ना तुला लाडू खाता येत नाही. हा घेऊन जाईन मी माझ्या आईकडे, आईकडे जाईल तर काय येऊ मी, ते चकल्यान करून छान येणार आहे का. काय झालं पाय ना. हा चिटू पाय तू तर म्हणते आई तू बडबड करतो, आई तू उगाच बोलतं. पाय ना हे. हा काय म्हटलं बे का दे बाई तुम्ही हजर आणा, काही म्हटलं का बे, एक शब्द खाल नाही देत म्हटलं नेरा, मुज्जर बोलायची तोंडाला तोंड देते. हा काय म्हटलं बा तुला, काय नाही खाऊ घातलं मग काय. चिटू काय म्हणते मला, ते मग 9 महिन्यात मला तुम्ही काय खाऊ घातलं ते नाही, आम्ही तुला उपाशीच ठेवलं. फालतूचा आरडाओरडा करू नका, काय जोरात बोलणं म्हणजे काही नाही. आणि मला त्रास होते म्हटलं जोरात बोलायचं, माझ्यासोबत जोरात नाही बोलायचं. हा तुला तर काय त्रास होते, खायचा रे होत फक्त ते त्रास, सासूच्या बोलायचा त्रास होते, घरातल्या धंद्याचा त्रास होते. हा तनवरेल सांग एक बैठून द्यायले कामाले. हा आई जाऊ दे ना, काय झालं वहिनी, काय झालं, काही काम राहिलं का. मी करते ना मग, मी कर ना, मी आता इथंच तशीच बसली होती, मी करते ना. आई काय राहिलं करायचं. सिटू ताई काही काम बिम नाही राहिलं, आईच्या जीवार आली. मी म्हटलं काजू बदामचे लाडू करते तर मग त्याच्या जीवार आली, त्याला वाटते हे हिच्या मायच्या घरी घेऊन जाते. हा मग नेतच सारं एका दिवसाच्या मायच्या भेटीला गेली तर म्हटलं हे बा सबून नेलं, किराण्यात काजू बदामचे पाकिट होते मला माहित आहे नेलते. हा दुई भेटीला येते तर काय आणते माय, पावभर केळं आणि छटाक भातको कायची जिलबी आणतात, जिलबी ढंगाची ना रंगाची वास मारते सारी. तुला लागे काजू बदाम शिवाय तुला नेले जात. रत्नी मुखाटानं बसणं काही बडबड करतं का, जाऊ दे ना. पहा ना देव का बाई मला म्हणता मुखाटानं बसणं ते पहा. हा काय चुकलं मला, काय चुकलं. हा मायच्या भेटीला जाते तर काजू बदाम शिवाय जात नाही ना. हा काय म्हटलं मी काय म्हटलं होतं का, बोलली ती का अशी शब्दांशब्द वाढवते. सांगू नका तुमच्या जीवावरच येते. यांना म्हणते ना मी की मी पण येते त्यासोबत मुंबईला, पण यांच्यात धम्मक नाही ना, तिथं पाठ घ्यायचं. हा इथं ठेवतात मला का धाम, मी इथं राहणार नाहीये म्हटलं, मी जाणार त्यांच्यासोबत. आता नुसतं मला हे हलकट बोलत राहतात. पाहिलं पाहिलं का शेटू. हा फन 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 करते निरा. हा काका काका आम्ही म्हटलं का दिली होती राय. हा जातो नवऱ्या संग मग म्हणा कसं ते उलचक लेकरुतानं लागून कशी राहते तर तिथे मुंबईत समजते तिले. हा 9 महिने तर ती काय करत होती, तो ड्युटीवर जाती, हे काय करत होते. तो ड्युटीवर गेल्यावर घरात काय करत होती, दुखलं सुकलं काही. हा रोजची बिमार असते ना, आयता ताट दिलं 9 महिने मेले, पण हाय का काही नाव, हाय का काही नाव. काय झालं, काचा कल्ला चालू आहे. हा या ना, तुम्हाला तर कल्लाच दिसते फक्त, तुमच्या सुनेचा वागणूक नाही दिसत. हा पहा ना माझ्या घरी चालली तर काजू बदामचे लाडू करून चालली. हा कोण तिच्या माझ्या घरी काजू भेटत नाही काय. या डोक्याचे मॅट काय बाजार आहे, खासाठीच वर भरवा तुम्ही आयुष्यभर. शिटू बाई बाबू कुठे गेला. झोपला बाबा तो. आई जाऊ दे बळबळ करू ना, नियोजन तो म्हणते तर काय होऊन राहिलं मग. असं तू आली तर त्या काजू बदामचे लाडू आहे का करून. हा कधी वय आहे तर चिवडा चकली करून जी हा डबा आणला. हा दिले चिवडा चकली करून जी हा डबा आणत असतात, काजू बदामचे लाडू घेऊन जात असतात. हिचं स्टँडर्ड तर लय वाया चाललो. ने ना म्हणा ने 1 किलोचे काय 10 किलो काजू बदामचे लाडू घेऊन जाय म्हणा. फक्त तिकडला बाबी तसाच असला पाहिजे, नाही तर तिकडून नेसा भात पोहायचा चिवडा घेऊन. झाले बाई केले. पाय म्हणा तिले खा वाटत जात जात, आणि नाहीच कधी रव्याचे लाडू औंदा केले नव्हते. म्या म्हणलं बेसनाचे केले, रव्याचे काही करत नाही. पोरगी त्या शेजारच्या पूजाच्या घरी गेली माय बाई, त्याच्या घरचा व्हाईट लड्डू, आजी व्हाईट लड्डू खूप छान व्हा. काचा मा व्हाईट लड्डू. आ माईनी हाजी आली ये. हा तुले पांढरा लाडू पाहिजे होता ना, घे आपल्याच घरी केले आता, खाय आता मनसोक्त. अगं आजी तू कशाला बनवले सुद्धा. काजी दे. कशाला बनवले, कशाला म्हणजे तुला खायचं ना. कोणतं फरायचं करायला मला त्या मामीनं तिच्या घरी पाहिला तर तुला आवडला होता ना. ती नाही बरं तरची अर्धा द्याला, अर्धाडू द्याव का काही पुरी लेकराले. हा
अर्धा लाडू दिला प्लेटीत. जसा काही तिच्या घरी काय पडला 5 किलो भरायचे केले आपल्या घरी. खाय आता. तिच्या घरी नेऊन देतो 2-4. अर्धा लाडू देते माय फराळात. सोपते. हवाई आता लहान लेकरेल ते 1-1 देशील का? तिने लेकरेले बोलावलं, दिले मग अर्धाला लाडू. तानो लेकरूच आहे निधी म्हणजे. लेकराले बोलावलं. लेकराले का निरा का पहिली दुसरीतले आहेत काय? साजरे आता भाषा आल्या बोलावलं मोठा फराळाले. लहान ना कालपासून निधी ये जो फराळाचं करेली. निधी तर मामा म्हणतात ये जो फराळाचं करेली. मग मामा म्हणते मामी कुत्ते आणि अर्धा लाडू देते. मला नाही सोबत माय बाई मा घरची प्लेट पाहिली ना रे. तो बाबाले तर माय बाई असं कोणा लेकराला लाडू दिला तर मला बोलायचे होईत. पाहिलं ना कोण आपल्या घरी फरायला बोलावले सारे गडी माणसं. कसं धम फरायचं कळायला लावलं. मी 1-1 चौकी ठेवली प्लेटी. तो बाबानं 2-2 ठेवायला लावल्या आणि 2-2 कानोले 2 ठेवले ना. मी पहिलीच मला माहित आहे तो बाबाला असं पटत नाही. मी 2-2 कानोले ठेवले प्लीज तरी बी म्हणत डबल आण काले. त्या ज्ञानेश्वरले लय आवडतात. घे ज्ञानेश्वरनं पायता 4 काले खाल्ले. हा गाजी तू किती छान आहे. मी म्हटलं तू लाडू बनवले. माय बाई मग छान नाही तर मग हाव नाही निधीची आजी. मग छान नशीन तर कशी असेल. मला तर वाटतच नाही बाई निधी होईल. मला वाटते मग निधी लहानच आहे. समजूतदार झाली पिंके लय समजूतदार झाली. त्या पुन्हा अर्धा लाडू दिला पण डबल मागला नाही. मला म्हणलं एका परी घरी येऊन आजी त्याच्या घरी चांगला लाडू होता अर्धाच दिला पण त्याची मागला नाही. मोठी झाली आता निधी. समजते निधीला. आई समजणार नाही तर काय तर लहान आहे का ते काही सांगत राहतं. निधी जेवढा दिला तेवढं खाय. प्रत्येकाच्या घरी फराळाचं करावंच लागते असं काही नाही पण म्हणायचं. बघ आजी आपल्याला कोणी एवढं प्रेमाने बोलते फराळाला आपण का नाही म्हणायचं का? त्यांचा का मान करायचा का? नाही. त्या सार्थक आहे ना तो गळ्या मावशीचा तो शिवनीच्या मावसा तो काय म्हणे आपण सगळ्याच्या घरी फराळाला जाऊ म्हणे कोणालाच नाही म्हणू म्हणे. कारण दिवाळीचं फराळ आहे कोणाला कशाला नाही म्हणायचं माहितीये का आजी? सार्थकनी त्याकडच्या आजी राहतात की नाही ते तिकडचं कोपऱ्यावरचं ते केशरी कलरचं घर आहे. त्या व्हाईट कलरचं ते वरतून फुलं काढलेली आहे. ते स्टीलची रेलिंग त्या आजीने बोलवलं सुद्धा नव्हतं फराळाला तरी पण गेला आणि आम्हाला पण नेलं. काय म्हणे ती दिवाळी आजी फराळ देता की नाही तर मग त्या आजीने आम्हाला सर्वांना फराळाचं दिलं. त्याच्या घरी गेलता काय बिना बोलायचं जातच त्या निधी. त्याला काय अक्कल आहे? तू उलसा काय तू जा का त्या जाणं तर लागत. निधी खरंच असं जात असतात का बिना बोलवायचं? अगं आजी मिनती गेली त्याने सगळ्यांना नेलं आम्हाला बोलवून. मग त्या आजी दिलं आम्हाला सर्वांना फराळाचं. जाऊ दे दिलं काय हे आहे काय. घे आपल्या घरचा लाडू खाय. काल तुला आवडला ना लाडू. घे बा पिंके तू बी खाऊन पाय कसा झाला तर. आई हे पाय यातलेच काही काढून ठेव माझा डब्बा बेले. नाही वा मंजून असं बंद करून ठेवलं तर पाहिलं नाही का डबे. सगळं करून ठेवलं भरून ठेवतो म्हणे ते. मी आणलं राहू दे काही भरू गिरू नको मी देईन म्हणलं. तर मग म्हणे आई म्हणे भरून ठुकात आईचं. म्हटलं काही नको भरू राहू दे. म्हटलं उली भरीन. आता काय उरलं सुरलं सोबत घेऊन जाय तू. ती कोण खाते? ती आलेला टाइम आहे अजून आणि ती येईन तर तिच्या माय खर्च घेऊन येईनच ना. मग उगाच हे शिल्लक त्याच्यापेक्षा हे बाय आता हे समजा भर आणि जाय तुला घरी. असं असते का तुमच्या घरी? सून माहेरी गेली की सासू इकडे दिवाळीचे फराळाचे डबे रिकामे करते आणि पोलीस देऊन देते. सुनीले म्हणा तिकडून आल्यावर कात बसायचा त्रास नाही. सुनबाई तुझीच काळजी घेते तुमची सासू. तिकडून आल्या थोडं काळा संपवा कुंचटला वासही लागते त्याला लय दिवस झाले की म्हणून तुमची सासू पोरीले देऊन देते. उगाच मानू नका कारण ती तुमची काळजी घेते. तुम्ही तिकडून फराळाचा आणसान ना का म्हणून हे डबे रिकामे असले की यात भरून ठेवा.